मित्रांनो, कधी कधी तुम्हाला असं वाटतं का की आयुष्यात एखादं मोठं अपयश आलं म्हणजे सगळं संपलं? आज मी तुम्हाला असा एक अनुभव सांगणार आहे जे ऐकून तुमच्या अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. नमस्कार, मी अर्जुन जाधव, तुमचा करिअर अँड लाईफ कोच. आज आपण बोलणार आहोत जिद्द आणि सातत्याबद्दल. आपण बऱ्याचदा स्वतःला मार्क्सवर किंवा डिग्रीवर जज करतो. जेव्हा मी 10वी परीक्षेत नापास झालो होतो तेव्हा मलाही आजूबाजूच्या परिस्थितीमुळे असं वाटत होतं की आता माझं करिअर इथेच थांबलं. पण खरं सांगू, ती माझ्या आयुष्याची शेवटची पायरी नव्हती, तर ते एका नव्या संघर्षाचा आरंभ होता. मी तिथेच खचून न जाता पुन्हा उभा राहण्याचा आणि जिद्दीने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मी थांबलो नाही. मी नोकरी करत करत माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. नोकरी आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळणं अजिबात सोपं नाही मित्रांनो. पण त्या काळात मी जे प्रॅक्टिकल ज्ञान मिळवलं, जे कम्युनिकेशन स्किल शिकलो, त्याने मला खऱ्याच आयुष्यासाठी तयार केलं. आणि त्याचं जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर आज मी एका IT कंपनीत HR मॅनेजर म्हणून जबाबदाऱ्या सांभाळत आहे आणि तुमच्यासारख्या अनेकांना करिअर अँड लाईफ कोच म्हणून मार्गदर्शन देत आहे. मित्रांनो, मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुमचा भूतकाळ किंवा तुमचे मार्क्स तुमचं भविष्य ठरवत नाही. तुम्ही आज तुमच्या ध्येयासाठी किती प्रामाणिकपणे मेहनत घेता हे सर्वात महत्त्वाचं आहे. अपयश हा शेवट नसून ती एक शिकवण आहे. जर तुम्ही आज तुमच्या करिअरमध्ये किंवा आयुष्यात कुठे अडकल्यासारखे वाटत असाल तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि नवीन स्किल शिका आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या करिअरमधलं सध्याचं सर्वात मोठं चॅलेंज कोणतं आहे? मला आत्ताच खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी नक्की तुम्हाला मदत करेन. आणि हो, हा व्हिडिओ अशा व्यक्तीला नक्की शेअर करा ज्यांना आज या प्रेरणाची खरी गरज आहे. धन्यवाद.